नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा देसाई, प्राध्यापक समाजशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि स्वयंसिद्धा कोऑर्डिनेटर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर। आपल्याला ज्ञातच आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने स्वयंसिद्धा हा एक नवीन इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे की जे लिंग समानता व महिला सक्षमीकरणासाठी वाटचालीसाठी हा एक उपक्रम सुरू केलेला आहे। त्या स्वयंसिद्धाचा एक नोडल एजन्सी म्हणून SNDT युनिव्हर्सिटी इथे सुरू करण्यात आलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातली सर्व महाविद्यालय व सर्व विद्यापीठे एक त्याचे भाग आहेत। त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठामध्ये देखील स्वयंसिद्धाचा सेंटर सुरू केलेला असून त्या स्वयंसिद्धाच्या सेंटर मार्फत होणाऱ्या किंवा एकंदरीत विद्यापीठात होणाऱ्या जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा जे काही प्रोग्राम्स आहेत, काही विद्यार्थिनी असतील करत असतील, काही शिक्षक करत असतील, काही शिक्षकेतर कर्मचारी करत असतील, अशा सर्व ऍक्टिव्हिटी एक डिजिटल प्लॅटफॉर्मवरती शेअर करण्यासाठी किंवा सर्व महिलांना एका डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून घेण्यासाठी आपल्याला स्वयंसिद्धाचा एक भाग म्हणून स्त्री शक्ती पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणे खूप आवश्यक आहे। आणि तरी देखील शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पस मधील सर्व विभागातील ज्या महिला शिक्षक आहेत, ज्या महिला विभाग प्रमुख आहेत व विद्यार्थिनी आहेत, त्याच्या व्यतिरिक्त आपल्या विद्यापीठातील महिला अधिकारी असतील, महिला कर्मचारी असतील किंवा काही नॉन टीचिंगचे आपले जे काही डेली वेजेस महिला असतील, या सर्वांचं रजिस्ट्रेशन हे स्त्री पोर्टलवरती करणं आवश्यक आहे। आता जरी आपण कॉलेजेसला पण हा संबंधित आहे, पण कॉलेजची रजिस्ट्रेशन ही जरा वेगळी प्रक्रिया असून विद्यापीठाच्या रजिस्ट्रेशनची वेगळी प्रक्रिया आहे। विद्यापीठ एक होल म्हणून आपण त्याला बघतोय। विद्यापीठातले सर्व घटकांचा हा स्त्री शक्ती पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणं खूप महत्वाचं आहे। आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपलं एक स्वतंत्र पेज तयार होईल। एका विद्यार्थिनीचं जर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तिचं स्वतंत्र एक पेज तयार होईल। ती तिच्या संबंधित असलेली सर्व ऍक्टिव्हिटीज, रील्स वगैरे ती शेअर करू शकते। इतर विद्यार्थ्यांशी ती महाराष्ट्रातील इतर विद्यापीठातील इतर विद्यार्थ्यांशी ती संपर्क करू शकते। त्याच्या मार्फत आपल्याला सर्व काही एक एम्पॉवरच्या दृष्टीने हा उपक्रम सुरू आहे। तर मी आता शिवाजी विद्यापीठातल्या शिक्षक, विद्यार्थिनी व कर्मचारी, अधिकारी यांचं रजिस्ट्रेशन आपण कसं करून घ्यायचं हे मी स्त्री शक्ती पोर्टलवरती आपल्याला दाखवत आहे। आपल्याला पहिल्यांदा गुगलवरती स्त्री शक्ती प्लॅटफॉर्मवरती जायचं आहे। जस्ट तुम्ही स्त्री शक्ती हे टाईप करा। आता आपण काय आहोत की लॉग इन नाही आहे, मग आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागणार आहे की रजिस्टर करावं लागणार आहे। मग इथं पहिल्यांदा फर्स्ट नेम आला, फॉर एक्झाम्पल आता मी माझं फर्स्ट नेम घालते आणि लास्ट नेम, आणि त्यानंतर तुम्ही तुमचा ईमेल टाईप करा आणि ईमेल हे व्यवस्थित असलं पाहिजे। त्यानंतर तुमचा फोन नंबर, आता आपल्या सर्वांना एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपण स्वयंसिद्धाच्या पार्ट म्हणून स्त्री शक्ती पोर्टलवरती आपण रजिस्ट्रेशन करतोय आणि ज्यांचा डाटा आपण स्वयंसिद्धाच्या पोर्टलवरती घेणार आहोत त्यांनी प्रत्येकाने स्वयंसिद्धाला येस म्हटलं पाहिजे। जर तुम्ही नो म्हणून जर रजिस्टर केलात तर तुमची ही सगळी माहिती जनरली स्त्री शक्ती प्लॅटफॉर्मवरती जाणार, स्वयंसिद्धाच्या डॅशबोर्ड वरती येणार नाहीये। तरी सर्व फॅकल्टीनी, स्टुडंटनी हे लक्षात ठेवलं पाहिजे। त्यानंतर स्टेट सिलेक्ट करा, महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, त्यानंतर तालुका सिलेक्ट करा। आता एक लक्षात घ्या, ज्या वेळेला स्टेट, तालुका सिलेक्ट होत नाहीये त्यावेळेला एक खबरदारी घेतली पाहिजे की ज्यावेळेस तुमच्या इथं काही कुकीज वगैरे किंवा पॉप्स वगैरे होत असतील, कुकीज असतील, ती सगळी क्लिअर करायची। एवढं देखील जर होत नसेल तर आपल्याला पुढचं आपण ह्या जे 3 डॉट्स आहेत, ह्या 3 डॉट वरती तुम्ही काय करा, मी दाखवतो तुम्हाला। हे जे आपल्या गुगलच्या ह्याच्यावरती 3 डॉटला जा। आता इथे न्यू इनकॉग्नाइटिव्ह विंडो आहे, ते विंडो तुम्ही ओपन करा आणि ह्यामध्ये परत तुम्ही री रजिस्ट्रेशन करा, ते व्यवस्थित होऊन जाईल। या पद्धतीनं मला भरावं लागणार आहे आणि यानंतर तुम्ही डिस्ट्रिक्ट, ऍड्रेस वगैरे सिलेक्ट करा। आता यात सगळ्यात महत्वाचा अजून एक रोल आहे की ज्यावेळेस स्वयंसिद्धाला येस म्हणा, एस म्हटल्यानंतर इथं तुमची युनिव्हर्सिटी पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं की रोल सिलेक्ट करावं लागणार। आता आपण कुणाकुणाचं रजिस्ट्रेशन करतोय
फॅकल्टीचं रजिस्ट्रेशन करून घेतोय, फॅकल्टीनी सिलेक्ट करावं. ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी एनरोल करत आहेत किंवा रजिस्ट्रेशन करत आहेत त्यावेळेला स्टुडंट त्यांनी सिलेक्ट करावं. नेक्स्ट जे जे कर्मचारी आहेत किंवा अधिकारी आहेत, महिला अधिकारी त्यांनी स्टाफ सिलेक्ट करावं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणी तुमचे अल्युमिनी असतील किंवा काही तुम्ही एनजीओशी वगैरे जोडले गेले असतील आणि तिथल्या महिला तुमच्या बरोबर असतील तर त्यांना तुम्ही अदर मध्ये सिलेक्ट करा. एकदा तुमचा स्वयंसिद्धा येस केला, ही सगळी माहिती भरला, अदर सिलेक्ट केला, आता सिलेक्ट युनिव्हर्सिटी. आता आपली युनिव्हर्सिटी शिवाजी युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतोय. आता इथं काय आहे, ज्यावेळेस आपण शिवाजी युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतोय इथं कॉलेज आपल्याला करायचं नाही की आपण कॉलेजला जात नाही, त्यामुळे ते एनए करावं लागणार आपल्याला. आपलं कॉलेज कोणतं आहे, युनिव्हर्सिटीमध्ये आपण रजिस्ट्रेशन करत आहोत, सिलेक्ट करा तिथं आणि एनए करा. ज्या ज्या गोष्टी आपल्याला संबंधित नाही आहेत ते सगळं एनए केलं पाहिजे. नेक्स्ट आता इथं बघा, हे सगळे शिवाजी विद्यापीठातले डिपार्टमेंट्स आहेत. त्या डिपार्टमेंटला तुम्ही काय करावं लागणार आहे की तुम्हाला म्हणजे रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. आता स्कूल म्हणजे जे आपल्याला नॅनो सायन्स आहे आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट आहे. आता इथं जे आहेत एनए झालं त्याच्यामध्ये स्कूल आपल्याला संबंधित नाही. आता हा स्टडी आता आपण ह्यामध्ये आपलं डिपार्टमेंट आपण सिलेक्ट केलंय. आता इथं स्टडी सेंटर आपल्याला काय होणार आहे की एनए होणार आहे. नेक्स्ट स्ट्रीम घ्या. स्ट्रीमला आता विद्यार्थिनी असतील तर ते हे सिलेक्ट करू शकताय. विद्यार्थिनी नसेल, एक मिनिट, नसेल तर तुम्ही एनए करू शकताय किंवा तुम्ही म्हणजे विद्यार्थिनी नसेल, शिक्षक किंवा स्टाफ असेल तर एनए करू शकताय. आता इथं तुम्ही डेट ऑफ बर्थ घाला आणि इथं तुम्ही तुमचा पासवर्ड सेट करा. आता एक आपल्याला प्रश्न येणार आहे की ज्या फॅकल्टी, जे डिपार्टमेंटची फॅकल्टी आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्यांना हे डिपार्टमेंट सिलेक्ट करता येणार. सगळे आपले विद्यापीठातले डिपार्टमेंट स्क्रोल मध्ये दिसतात. आता जे स्टडी सेंटर आहेत ते स्क्रोल मध्ये दिसत नाहीत तर ते लोक काय करायचे, स्टडी सेंटरला तुम्ही जायचं, डिपार्टमेंट एनए करा, डिपार्टमेंट एनए करा सांगा. एनए करा. स्कूल वगैरे हे सगळं एनए झालं. आता ज्यांनी स्टडी सेंटरला आहात ते डिपार्टमेंट स्टडी सेंटरला घ्या. इथं आता काय करायचं, इथं स्टडी सेंटर आपण कुठलीही घातलेली नाही आहे तर तुम्ही इथं जाऊन रजिस्टर म्हणा, रजिस्टर हिअर करा. जे जे स्टडी सेंटर आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल सेंटर फॉर वुमन स्टडी आहे आपल्याकडे, शारदाबाई अध्यासन केंद्र आहे आणि नेहरू सेंटर आहे. या लोकांच्याकडे ज्या महिला आहेत त्यांचे जे काही कोर्सेस आहेत आणि जी काही शिक्षक, महिला शिक्षक आहेत किंवा कोऑर्डिनेटर आहेत किंवा विद्यार्थिनी आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की सेंटरचं हे माहिती भरावं लागणार आहे. इथं आपल्या विद्यापीठाचा हायर एज्युकेशनचा सर्वेचा जो कोड आहे, नाव, आता फॉर एक्झाम्पल सेंटर फॉर वुमन स्टडी, आणि इथं आपल्याला शिवाजी विद्यापीठाचा हायर एज्युकेशनचा कोड घालायचा. फॉर एक्झाम्पल HSI आहे आणि आपण त्याला आता एक 35 वगैरे घालूया. आणि एकच विद्यापीठाला एकच कोड असल्यामुळे प्रत्येकाने कोड घालून त्याच्या समोर हायफन द्यायचा किंवा डॅश द्यायचा, म्हणजे तो कोड रिपीट होणार नाही आणि ऑलरेडी एक्झिस्ट म्हणून सांगणार नाही. मग तुमच्या सेंटरचा ईमेल घाला फॉर एक्झाम्पल आणि मोबाईल नंबर घाला. त्यानंतर अल्टरनेटिव्ह मोबाईल घाला, इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट घाला, आपल्या विद्यापीठाचं किंवा तुमच्या सेंटरचं सेपरेट वेबसाईट असेल तर घाला आणि जे काय आहे कोऑर्डिनेटरचं नाव, ऍड्रेस, मग डिस्क्रिप्शन, त्यानंतर स्टेट आणि जे काय सिलेक्ट असेल, मग युनिव्हर्सिटी असेल, म्हणजे आपण वरती माहिती भरलं तर ते खाली येणार आणि ऍग्री करा आणि सेंटर रजिस्टर करा. जोपर्यंत तुम्ही सेंटर रजिस्टर करत नाहीये तोपर्यंत स्टडी सेंटरच्या ड्रॉपडाऊन मध्ये आपल्याला आपला सेंटर काय होणार नाही की दिसणार नाही. आता जरा बॅक घ्या. आता काही आपल्या विद्यापीठातली महिला कर्मचारी आहेत, महिला अधिकारी आहेत, ते म्हणतात की आम्ही कुठला डिपार्टमेंट सिलेक्ट करायचा. इथे कुठलाही डिपार्टमेंट न करता तुम्ही तुमचं नाव घाला, लास्ट नाव घाला, ईमेल घाला, तुमचा मोबाईल नंबर घाला, स्वयंसिद्धा एस म्हणून सिलेक्ट करा. त्यानंतर स्टेट घ्या
तालुका घ्या, डिस्ट्रिक्ट घ्या, त्याच्यानंतर ऍड्रेस घाला आणि रोल मध्ये तुम्ही स्टाफ घाला आणि इथे जे आहे ना सिलेक्ट युनिव्हर्सिटी करा, सिलेक्ट युनिव्हर्सिटी. त्यानंतर इथे येते युनिव्हर्सिटी ती आणि ह्या सगळ्याला बाकीला म्हणजे कॉलेज, डिपार्टमेंट, स्टडी सेंटर या सगळ्याला तुम्ही काय करा की NA करा. म्हणजे बाकीच्या सगळ्याला आता तिथे स्वयंसिद्धा यस म्हणा सगळे टॅब येतील. हा आता इथे बघा स्वयंसिद्धा यस हा सगळे म्हणजे सिलेक्ट युनिव्हर्सिटीला फक्त तुम्ही काय करा शिवाजी युनिव्हर्सिटी करा, डिपार्टमेंटला NA करा, कॉलेजला NA करा, स्कूलला NA करा, सिलेक्ट रोलला स्टाफ करा, स्ट्रीमला पण NA करा आणि पासवर्ड सेट करा, स्ट्रीमला NA करा. थोडासा इश्यू आहे इथं, पासवर्ड सेट करा, बर्थ डेट घाला, पासवर्ड सेट करा आणि ऍग्री म्हणा. म्हणजे हे माहिती भरल्याशिवाय तो रजिस्टर होत नाहीये. या पद्धतीनं शिक्षक, विद्यार्थिनी, कर्मचारी हे सगळे महिला असतील आणि आपल्या स्वयंसिद्धाचा एक पार्ट म्हणून ही रजिस्ट्रेशन फॉलो करावीत. आणि जर तुम्हाला काही रजिस्ट्रेशनला प्रॉब्लेम आला तर 9822765248 या नंबरला तुम्ही संपर्क साधा. तुमच्या काही प्रॉब्लेम असतील तर ते इश्यू केलं जाईल. आणि मला माझी एक अपील असेल, रिक्वेस्ट असेल की सर्वांनी होता होईल तेवढं अगदी म्हणजे ऍज सून ऍज पॉसिबल आपण ह्या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करूया आणि शिवाजी विद्यापीठाची रजिस्ट्रेशनची संख्या वाढवू असं मी अपेक्षा करते आणि मी थांबते.